अकोला जिल्ह्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजूर व प्रकल्पग्रस्त मजुरांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रदेश संघटक रवी राठी तसेच 300-400 महिला पुरुष यांना सोबत घेऊन 3 दिवसांपासून पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी आमरण उपोषणाला बसले होते। या प्रसंगी बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, आमदार विधान परिषदेचे अमोल मिटकरी, शरदचंद्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे, राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेटी दिल्या। अखेर तिसऱ्या दिवशी राज्य शासनाने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर मुंबईला बैठक चालू असल्याचे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी सांगितले। राज्य शासनाकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। आज आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते इथे आले होते। आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आदरणीय संग्राम भैया गावंडे, आमचे लाडके आमदार शिवसेना उद्धव गटचे नितीन बापू देशमुख, तसेच आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमानकर साहेब हे सर्व आले होते। सकाळपासून त्यांनी सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला। महाविकास आघाडीचे बाकी इतरही लोक आले होते, पाठिंबा दिला। तर आज आता VC साहेब येऊन आम्हाला एक लेटर दिलेलं आहे की आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांसोबत सोमवारी मुंबईला मीटिंग लावलेली आहे। ते आमचं शिष्टमंडळ तिथे जाणार आणि त्यांच्याशी बोलणार आहे आणि तिथे 100% तोडगा निघेल असं वाटते। आता आम्ही तात्पुरता उपोषण मागे घेतलेला आहे, पण जर आमचा मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही याच्यापेक्षाही जास्ती तीव्र आंदोलन उभा करणार आणि पूर्ण महाविकास आघाडी आमच्या सोबत आहे। मग आतापर्यंत 2-3 हजार लोक होते, नंतर आम्ही 10-20-50 हजार लोक जमा करू पूर्ण जिल्ह्याचे आणि 100% याच्यावर